नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता सुरुवात करूयात या बुलेटिनची एका मोठ्या बातमीनं. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरनं आता वाद निर्माण झालाय. कुणाल कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावरती भाष्य केलं. यामध्ये शिंदे यांच्यावरती व्यंगात्मक टीका केली. या व्हिडिओमध्ये कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती विडंबन करणारं गाणं म्हटलं. त्यामुळे कुणाल कामरा विरोधात शिंदेगडाचे शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची सुद्धा तोडफोड केली. तर आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीतील MIDC पोलीस ठाण्यामध्ये कामरा विरोधात तक्रार दाखल केली आहे. कुणाल कामरा, सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका. फणा काढला ना तर भारी पडेल. संजय राऊत, आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही, याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय. तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही. हे काय भाडोत्री, या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह गाणं. संतप्त शिवसैनिकांकडनं कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड. कामरानं तातडीनं माफी मागावी म्हणत शिवसैनिक आक्रमक. मुंबईतल्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी आज बैठक. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बोलावली आमदारांची बैठक. रायगडावरनं वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा. समाधीबाबत ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे नाहीत. संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. 31 मे पर्यंत समाधी हटवण्याची मागणी. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी. महापुरुषांचा अवमान केल्यामुळे कोरटकर अडचणीत. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात करणार हजर. आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी. सतीश भोसले उर्फ खोक्याला आज शिरूर कोर्टात हजर करणार. खोक्याच्या कोठडीत वाढ होणार का, याकडे लक्ष. कोल्हापूर हद्दवाढीवरून संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह. हद्दवाढ होऊ नये यासाठी कृती समिती आक्रमक. आज धरणं आंदोलन केलं जाणार.